हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक अगेन. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं अकाउंटिंग बघणार आहोत. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचे ऑल एक्सपेन्सेस, इन्कम, सेल्स, परचेस कसे रेकॉर्ड होतात, तसं डिस्काउंट कसा चार्ज होतो, हे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक एक्झाम्पलसाठी आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन जी घेतलेली आहे. आता या ठिकाणी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे समजून घ्या. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन काय करते, तर फॉर एक्झाम्पल असं आपण पकडूया की आपण होलसेल बिझनेस आहे किंवा रिटेल बिझनेस आहे. आपण मॅन्युफॅक्चरर कडनं किंवा कंपनीकडनं थोडक्यात आपण माल परचेस करतो, आपल्याकडे स्टोअर करतो आणि तो माल कस्टमरला सेल करतो. हे ट्रेडिंग. आपण नवीन काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग नाही करत. आपण काय करतो, परचेस करतो एका पार्टीपासून आणि दुसऱ्या पार्टीला सेल करतो. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपला जो ट्रेडिंग बिझनेस आहे त्या बिझनेसचं अकाउंटिंग आपण बघतोय. मी पुन्हा रिपीट करतो की या ठिकाणी कसं आहे की आपला बिझनेस कुठून तरी एका पार्टीपासून गुड्स परचेस करणार आहे आणि दुसऱ्या पार्टीला गुड्स सोल्ड करणार आहे. या टाईपच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीमध्ये जो बिझनेस इन्व्हॉल्व आहे तो ट्रेडिंग बिझनेस, त्याचं आपण आज अकाउंटिंग बघणार आहोत. ओके, चला तर स्टार्ट करूया. आज आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते मेसर सान्वी ट्रेडर यांचं घेतलेलं आहे. सान्वी ट्रेडर काय करते, तर एका कंपनीपासून गुड्स परचेस करते, एका पार्टीपासून गुड्स परचेस करते आणि दुसऱ्या पार्टीला गुड्स सोल्ड करते. याचं आपण अकाउंटिंग बघूया. चला तर पहिले आपण सान्वी ट्रेडरचं अकाउंट बनवून घेऊया, म्हणजेच कंपनी क्रिएट करून घेऊ. आणि आपल्या कंपनीचं नाव जे आहे मेसर्स सान्वी ट्रेडर. ओके, ऍड्रेस टाकूया नाशिक, स्टेट आहे महाराष्ट्र, ऑर्डर 42201. अदर डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, जशी रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने. मोबाईल नंबर असेल, वेबसाईट असेल, ही इन्फॉर्मेशन भरून आपण हे एंटर करत तुम्ही सेव्ह करू शकता. हे सेव्ह झाल्यानंतर डिअर स्टुडंट, राईट हँड साईडला तुम्ही जर आला, इथे तुम्हाला जीएसटी डिटेल दिसेल. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन असेल, सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे इथे तुमचं जीएसटी सेटिंग. कारण जीएसटी कंपल्सरी केलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल. आपण जीएसटी वर एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत, पण लक्षात ठेवा की जीएसटी इज मस्ट. जीएसटी पाहिजेच. आणि त्या पद्धतीने आपण जीएसटी इथे नंबर घेतो एक. बघा, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जीएसटी रजिस्टर्ड आहे आपला ट्रेडर आणि हा जीएसटी नंबर दिलेला. आपण तो जीएसटी नंबर घेऊया, डमी नंबरचे जीएसटी. सो जीएसटी नंबर एक 15 डिजिटचा जीएसटी नंबर असतो, तो नंबर आपण या ठिकाणी टाकलाय. कंट्रोल ए करून आपण ही सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह करूया. आणि मेसर्स सान्वी ट्रेडर चा अकाउंट तयार झालेला आहे. ट्रेडर काय करतोय, परचेस करतोय गुड्स आणि दुसऱ्या पार्टीला सेल करतोय. परचेस अँड सेल्स या ऍक्टिव्हिटीमध्ये आपला बिझनेस इन्व्हॉल्व आहे. मॅन्युफॅक्चरिंग आपण करत नाही, हे लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. सो स्टार्ट करूया ऍक्टिव्हिटीजला. ज्या ट्रान्झॅक्शन्स आहे याला स्टार्ट करूया. फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, रेंट पेड ₹10,000. मी येतोय इथे बिझनेस मध्ये. इथे तुमच्या समोर गेटवे ऑफ टॅली दिसेल आणि गेटवे ऑफ टॅली मध्ये सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस आपल्याला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, यावेळेस लक्षात घ्या की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला वाउचर्स मध्ये जायचंय. कुठे जाणार आहोत आपण, वाउचर्स मध्ये. सो हे इथे मी येतोय, वाउचर्स आहे, मी आलोय वाउचर मध्ये. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड जेव्हा जेव्हा करायचे तेव्हा तेव्हा आम्हाला वाउचर्स मध्ये यावं लागेल, हे लक्षात ठेवायचंय. आमचं फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे, रेंट पेड ₹10,000. सो रेंट पेड केलाय, एक्सपेन्सेस आहे. ट्रान्झॅक्शन रीड केल्यानंतर ते पहिले अंडरस्टँड करा, तो इन्कम आहे की एक्सपेन्सेस. रेंट पेड दॅट मीन्स एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. आणि म्हणून पेमेंट वाउचरला मी आलोय. या ठिकाणी मी घेतोय कॅश. रेंट पेड केलंय, मला रेंट अकाउंट बनवावं लागेल. राईट हँड साईडला इथे शॉर्टकट की आहे लेजर क्रिएशन साठी, तुम्ही इथे शॉर्टकट देखील करू शकता किंवा तुम्ही सेपरेटली गेटवे ऑफ टॅली वरतून लेजर क्रिएट करून घेऊ शकता. बट आपण शॉर्टकटचा यूज करूया. लेजर क्रिएट करूया. आपल्याला फर्स्ट लेजर लागतोय रेंट अकाउंट. ओके, रेंट अकाउंट हा खर्च आहे, त्यामुळे आपण जाऊया इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सेव्ह करूया. रेंट आलाय आपल्याकडे. अमाऊंट किती आहे चेक करा. अमाऊंट आहे 10,000 आणि ट्रान्झॅक्शन सेव्ह.
ओके, जस्ट मिनिट. आपले फर्स्ट ट्रान्झॅक्शन राहिलंय. कॅपिटल बिझनेस जो सुरू केलाय, कॅपिटलची एंट्री बाकी. सो कॅपिटल एंट्री करून घेऊया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20 लाख. दॅट मीन्स आपण रिसिप्टला जाऊ. F6 काय, सान्वी ट्रेडर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20 लाख. सान्वी ट्रेडरने बिझनेसमध्ये ₹20 लाख आणलेत आणि न्यू बिझनेस स्टार्ट केलेला आहे. सो दॅट मीन्स हे ₹20 लाख कॅपिटल आहे आपलं. कॅपिटलची एंट्री करूया रिसिप्ट मध्ये. कॅश खाली घेऊया, कॅपिटल अकाउंट तयार करावं लागेल आपल्याला. क्रिएटला जाऊया, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट स्टँडर्ड ग्रुप देखील आहे, कॅपिटल अकाउंटच. कॅपिटल अकाउंट आणि सेव्ह करूया. किती कॅपिटल आणले? 20 लाख. इथे रेड झालं होतं कारण आपण कॅपिटल आणलंच नव्हतं, आपल्याकडे कॅश नव्हती आणि खर्च करून ठेवला. सो आपण एंटर करूया. कॅपिटल आलेलं आहे आपल्याकडे ₹20 लाख. आणि इथे बघा तुम्ही, कॅश देखील ते 10,000 जे खर्च झाला ते मायनस झालेली. सो कंट्रोल ए, सेव्ह करूया. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी पेड. अगेन पेड म्हटलंय म्हणजे खर्चच आहे. सो येऊया कॅश, सॅलरी पेड केलेलं आहे आपल्याला तयार करावं लागेल. क्रिएशन मध्ये जाऊ, लेजर क्रिएट करतोय आपण. सॅलरी अकाउंट, सॅलरी अकाउंट तयार करतोय. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे सॅलरी. सो हा माझा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर किती सॅलरी पेड केली आपण? ₹50,000 सॅलरी पेड केली. कंट्रोल ए, ट्रान्झॅक्शन सेव्ह झालाय. त्यानंतर कमिशन रिसिव्ड. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे कमिशन रिसिव्ड. रिसिव्ड बोलताय म्हणजे इन्कम बद्दल आपण बोलतोय. सो येऊया, बघा आपण लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी कुठं जायचंय? गेटवे ऑफ टॅली. गेटवे ऑफ टॅली मधून जायचंय वाउचर्स. आणि हे वाउचर्स आपल्या समोर आहे. या वाउचर्स मध्ये एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस एक्सपेन्सेस असतात, F5 आपण प्रेस करून पेमेंट वाउचर मध्ये एंट्री करणार आहोत. आणि F6 प्रेस करून रिसिप्ट वाउचर जेव्हा इन्कम असेल तेव्हा. तो आता इन्कम झालेला आहे आपल्याला. कॅश घेऊया वरती आणि खाली घेऊया, आपल्याला रिसिप्ट तयार करावं लागेल. कोणतं, काय रिसिप्ट? आपली कमिशन रिसिव्ड हे अकाउंट तयार करायचे. कमिशन रिसिव्ड इन्कम आहे, त्यामुळे मी इथे घेतो इनडायरेक्ट इन्कम. सेव्ह. बघूया अमाऊंट किती आहे, 25,000. आणि ट्रान्झॅक्शन सेव्ह करा. सो या पद्धतीने इन्कम रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला रिसिप्ट वाउचर मध्ये जायचंय. नेक्स्ट ₹1 लाख. या प्रॉब्लेम मध्ये ऑल टाइप ऑफ ट्रेडर जो आहे आपला ट्रेडर, सान्वी ट्रेडर, याचे सर्व ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व होणार आहे. ₹1 लाख डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ महाराष्ट्र. आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कॅश डिपॉझिट केली. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे लेक्चर्स बघितले नसतील त्यांनी अगोदरचे लेक्चर नक्की बघा, की ज्यामध्ये मी टाइप्स ऑफ वाउचर हा देखील एक लेक्चर टाकलेला आहे. टाइप्स ऑफ वाउचर मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं की कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शन साठी आपण कोणते वाउचर्स यूज करतो. आता या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन जे बघतोय, ₹1 लाख डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ महाराष्ट्र. सो कॅश डिपॉझिट करतोय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, म्हणजे बँकेत कॅश डिपॉझिट करतोय. मी टॅलीत आलोय. वेन वी डिपॉझिट कॅश इंटू बँक, वी नीड टू यूज कॉन्ट्रा वाउचर. कॉन्ट्रा वाउचर यूज करायचं आहे. आणि कॉन्ट्रा वाउचर साठी फंक्शन की आहे शॉर्टकट F4. तुम्ही F4 प्रेस केल्यानंतर तुमच्या समोर या इथे कॉन्ट्रा वाउचर येईल. कॅश डिपॉझिट करतोय. डिपॉझिट करताना लक्षात ठेवायचंय अकाउंट्स जे दिसते इथे, म्हणजे डेबिट म्हणूया थोडा वेळ, आपल्याला इथे बँक पाहिजे. ज्या बँकेत पैसे डिपॉझिट करताय ती बँक. कोणत्या बँकेत आपण पैसे डिपॉझिट करतोय? आपण डिपॉझिट करत आहोत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बट आपल्याकडे बँक नाहीये, ते क्रिएट करतोय. अगेन क्रिएटला आलो मी, लेजर क्रिएशन मध्ये. तिथे बँक ऑफ महाराष्ट्र मला क्रिएट करायचं आहे. लेजर क्रिएशन मध्ये हे लेजर आहे. तुम्ही गेटवे ऑफ टॅलीवरतूनही लेजर क्रिएट करू शकता आणि इथे शॉर्टकट पद्धतीने देखील लेजर क्रिएट करू शकता. सो काय बँक ऑफ महाराष्ट्र? बँक ऑफ महाराष्ट्र हे आपलं बँक अकाउंट आहे. त्यामुळे इथे बँक अकाउंट घेतलं. बँकेचा अकाउंट नंबर असेल, काही अदर डिटेल्स असतील तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता. आणि हे बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट मी सेव्ह केलेलं आहे. बँकेत कॅश डिपॉझिट करतोय. इथे कॅश घेतली. ₹1 लाख मला डिपॉझिट करायचे. सो हे 1 लाख मी घेतलंय. कंट्रोल ए,
ट्रान्झॅक्शन सेव्ह झालेलं आहे आपलं. सो वी हॅव डिपॉझिटेड कॅश इन टू बँक. जे बँकेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 1 लाख रुपीज डिपॉझिट केले त्याची ही एंट्री होती. आपण कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये ही एंट्री केली. बँक अकाउंट डेबिट टू कॅश या पद्धतीची ही एंट्री होती. नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शन परचेस फर्निचर फॉर ₹45,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक. आपण काय परचेस केलेलं आहे? फर्निचर परचेस केलेलं आहे. बघा डिअर स्टुडंट्स, काय परचेस केलेलं आहे? फर्निचर. आणि अमाऊंट कशी पेड केलेली आहे? बाय चेक. दॅट मीन्स एक्सपेन्सेस झालेला आहे आणि एक्सपेन्सेस खर्च झालेला आहे. खर्च रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला पुन्हा कुठे यायचंय? लक्षात ठेवा, गेटवे ऑफ टॅली मध्ये वाउचर्स इथे यायचंय. तुम्ही वाउचर्स मध्ये या. वाउचर्स मध्ये आल्यानंतर खर्च झालाय म्हणून F5 प्रेस करूया. पेमेंट वाउचर तुमच्या समोर येईल. ओके. अमाऊंट पेड बाय चेक आहे. चेकने अमाऊंट पेड केली. सो इथे मी घेणार बँक ऑफ महाराष्ट्र. कशासाठी पेड करताय? फर्निचर. आपल्याकडे फर्निचर अकाउंट नाहीये, आपण क्रिएट करून घेऊया. दिस इज अवर फर्निचर अकाउंट. लेजर क्रिएट करतोय फर्निचर अकाउंट. काय फर्निचर? आपले ऍसेट आहे, फिक्स ऍसेट. फर्निचर ही आपली फिक्स ऍसेट आहे. कंट्रोल A. हे माझं फर्निचर अकाउंट रेडी होत आहे. अमाऊंट आहे 45,000 आणि सेव्ह. सो या पद्धतीने सिम्पली तुम्ही 1 बाय 1 ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड करू शकता. नेक्स्ट जो ट्रान्झॅक्शन आहे, आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे वळूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे तुमचा बँक चार्जेस पेड. एक्सपेन्सेस आहे ₹1,000. बँक चार्जेस पेड होत आहे. अर्थात बँक चार्जेस जे पेड होतील बँकेतनं डायरेक्टली डिडक्ट होतील, म्हणून मी बँक ऑफ महाराष्ट्र घेतोय वरती. त्याला बँक चार्जेस आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. सो मी राईट हँड साईडला क्रिएट मध्ये येतोय. इथे बँक ऑफ महाराष्ट्र तयार करतोय. बँक चार्जेस, सॉरी, बँक चार्जेस हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्या ठिकाणी जाऊया इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि किती चार्जेस पेड करतोय आपण बघूया. ₹1,000 चार्जेस पेड झाले. सो कंट्रोल A. या पद्धतीने तुम्ही जे खर्च आहे त्याचं देखील रेकॉर्ड या ठिकाणी करू शकता. नेक्स्ट, फंड ट्रान्सफर थ्रू NEFT. NEFTचा यूज केलेला आहे आणि फंड ट्रान्सफर केला आहे टू बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया मध्ये आपल्याला फंड ट्रान्सफर करायचा आहे. सो अर्थात आपली जी ओल्ड बँक आहे दॅट इज बँक ऑफ महाराष्ट्र, याच्यातून फंड ट्रान्सफर होणार आहे बँक ऑफ इंडिया मध्ये. सो आपण या ठिकाणी तयार करूया ट्रान्झॅक्शन. बघा 3 इम्पॉर्टंट गोष्टी. एक, डिपॉझिटेड कॅश इन टू बँक. जर कॅश बँकेत डिपॉझिट करत असाल तरी कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचा आहे. विड्रॉ कॅश फ्रॉम बँक. बँकेतून कॅश विड्रॉ करत असाल कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचा आहे. ट्रान्सफर कॅश फ्रॉम वन बँक टू अदर बँक. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कॅश ट्रान्सफर करताना देखील तुम्हाला कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचं आहे. सो व्हाउचर्स मध्ये येऊया. व्हाउचर मध्ये आल्यानंतर F4 मी प्रेस करतोय. कॉन्ट्रा व्हाउचर माझ्या समोर येईल. कोणत्या बँकेत मला कॅश डिपॉझिट करायची आहे? बँक ऑफ इंडिया. मी बँक ऑफ इंडियाचे स्पेलिंग टाईप करतोय बँक, बट नाहीये माझ्याकडे, बँक ऑफ महाराष्ट्र दिसतंय मला. बट ज्या बँकेत कॅश डिपॉझिट होईल ती डेबिटला पाहिजे, म्हणजे इथे वरती पाहिजे. ज्या बँकेत पैसे डिपॉझिट होतील ते डेबिटला म्हणजे इथे वरती पाहिजे. बँक ऑफ इंडिया मध्ये डिपॉझिट होत आहे, मला इथे बँक ऑफ इंडिया पाहिजे. ट्रान्झॅक्शन बँक ऑफ इंडिया घेण्यासाठी मला क्रिएट करावं लागेल. मी पुन्हा क्रिएट लेजर मध्ये आलो. कंट्रोल C हा देखील शॉर्टकट आहे तुम्हाला लेजर क्रिएशन साठी. तुम्ही कंट्रोल C प्रेस करून लेजर क्रिएशन साठी येऊ शकता. सो बँक ऑफ इंडिया ही आपली बँक आहे. सो बँक अकाउंट मध्ये जाऊया आणि बघा तुम्ही या ठिकाणी ज्या बँकेत आपण कॅश डिपॉझिट करतो ती इथे आलेली आहे. काय केलं होतं आपण? सिम्पली इथे होतो राईट हँड साईडला, इथे बघा क्रिएट नावाचं ऑप्शन आहे. तुम्ही क्रिएट मध्ये जाऊन बँक ऑफ इंडिया हे तयार करून घेतले. वरती काय घेतो बँक आपण? कारण ज्या बँकेत पैसे डिपॉझिट पाहिजे, डिपॉझिट ज्या बँकेत होणार ती वरती पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र मी खाली घेणार आहे क्रेडिटला. सो बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू बँक ऑफ महाराष्ट्र अशी ही एंट्री होईल. ज्या बँकेत पैसे जमा होत आहे ती बँक इथे सुरुवातीला वरती पाहिजे आणि ज्या बँकेतून विड्रॉ होणार आहे म्हणजे कमी होणार आहे ती बँक अशी खाली पाहिजे आपल्याला, म्हणजे क्रेडिटला. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू बँक ऑफ महाराष्ट्र हे आपलं ट्रान्झॅक्शन आहे. ओके. अमाऊंट किती आपण बघूया.
सो अमाऊंट आहे 20,000. सो हे 20,000 घेतले. जे काही इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडे फिलअप करा आणि सेव्ह करून टाका. सो या पद्धतीने ज्या बँकेत आपण पैसे डिपॉझिट केले ते इथे वरती पाहिजे आणि ज्या बँकेतून कमी होणारे पैसे ते बँक पर्टिक्युलर्स मध्ये म्हणजेच क्रेडिटला आपण घेणार आहोत. ओके. नेक्स्ट पेड वेजेस. वेजेस पेड करतोय आपण ₹5,000. सो आपण जाऊया इथे पेमेंट वाउचर आपल्याला घ्यावं लागेल कारण खर्च करतोय आपण. वेजेस पेड होत आहे म्हणजे खर्च होत आहे आणि खर्च करण्यासाठी माझ्या समोर असलं पाहिजे पेमेंट वाउचर. सो पेमेंट वाउचरची शॉर्टकट की जी आहे ते आपण घेऊया F5. माझ्या समोर पेमेंट आलेलं आहे. कॅश. कसली कॅश पेड करायची? वेजेस. मी स्पेलिंग टाईप करतोय वेजेसची बट इथे वेजेस नाहीये. काय करावं लागेल मला? क्रिएट मध्ये जातोय मी. या ठिकाणी वेजेस तयार करतोय. वेजेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सो मी इथे घेतले वेजेस साठी डायरेक्ट एक्सपेन्सेस. कंट्रोल ए. सेव्ह केलेलं आहे मी. अमाऊंट टाकूया. वेजेसची अमाऊंट आहे 5,000 आणि अगेन कंट्रोल ए. ट्रान्झॅक्शन आपला सेव्ह झालं. सो या पद्धतीने तुम्ही वन बाय वन ट्रान्झॅक्शन या ठिकाणी काय करू शकता? रेकॉर्ड करू शकता. नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. खर्चच आहे आपला. सो त्यासाठी मी जातोय टॅलीवरती पुन्हा. बघा आपण एक काम करूया आता. आतापर्यंत मी तुम्हाला काय दाखवलं की इथून शॉर्टकट करून तुम्ही लेजर क्रिएट करत होता. एक जस्ट आपण कॅरेज इनवर्ड हे नवीन जे ट्रान्झॅक्शन याचं एक लेजर क्रिएट करू. लॉंग प्रोसिजर असते. क्रिएट मध्ये जायचंय आपल्याला. या अगोदरच्या लेक्चर मध्ये हे शिकवलं डिअर स्टुडंट. सर्व लेक्चर्स नक्की बघा. लेजर्स मध्ये मी गेलो आणि कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हा देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि सेव्ह केलं मी. आता मी जर ट्रान्झॅक्शन पॅक करायला गेलो तर ऑटोमॅटिकली माझ्याकडे कॅरेज इनवर्ड असेल. पेमेंट आहे. खर्च करतोय म्हणून F5 प्रेस केला. कॅश. खाली मी कॅरेज इनवर्ड घेतोय. बघा आपण लेजर मध्ये तयार करून ठेवलं होतं तर राईट हँड साईडला ऑटोमॅटिकली आलं. आलं नसतं तर आपण काय केलं असतं? हा इथे क्रिएटला जायचंय. ओके. किंवा शॉर्टकट की आहे तुमची अल्टर सी. ही शॉर्टकट की आहे लेजर क्रिएट करण्यासाठी. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. इथे क्रिएट मध्ये जा किंवा गेटवे ऑफ टॅली मधून क्रिएट मध्ये जाऊन लेजर क्रिएट करा किंवा अल्ट सी प्रेस करून तयार करा. सो या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आपल्याकडे ऑलरेडी आहे कॅरेज इनवर्ड. सो आपण घेऊया. अमाऊंट किती आहे चेक करूया. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट्स. अमाऊंट किती बघूया कॅरेज इनवर्डची. कॅरेज इनवर्ड आहे 3,000. या ठिकाणी घेऊया 3,000. ट्रान्झॅक्शन सेव्ह करूया. कंट्रोल ए. ओके. सो आपलं ट्रान्झॅक्शन सेव्ह झालेलं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे वळूया. डिअर स्टुडंट जे एक्सपेन्सेस आहे ते सर्व एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी पेमेंट वाउचरचा यूज होत असतो. सो आपण कॅरेज इनवर्ड हा देखील खर्च होता. तो पेमेंट वाउचर मध्ये आपण आता जस्ट रेकॉर्ड केला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे आपण वळूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे डिव्हिडंड रिसिव्ड. रिसिव्ड मीन्स इन्कम झालेला आहे आपल्याला. सो इन्कम रेकॉर्ड करण्यासाठी मी पुन्हा येतोय टॅलीमध्ये. इन्कम रेकॉर्ड करायचंय म्हणजे मला घ्यावं लागेल माझ्या समोर रिसिप्ट वाउचर. सो F5 मी F6 मी प्रेस केलाय. रिसिप्ट वाउचर आलाय. वरती घेतोय मी कॅश. ओके. काय कसलं कमिशन रिसिव्ड आहे का माझ्याकडे दिसतोय मला. नाही डिव्हिडंड रिसिव्ड आहे. सॉरी. सो डिव्हिडंड रिसिव्ड मला तयार करावं लागेल. इथे येतोय मी डिव्हिडंड रिसिव्ड तयार करतोय. रिसिव्ड मीन्स इन्कम आहे. सो राईट हँड साइडला मला शोधायचं आहे इनडायरेक्ट इन्कम. भेटलाय. रिसिव्ड आहे. इन्कम आहे म्हणून मी इनडायरेक्ट इन्कम घेतला आणि ट्रान्झॅक्शन या ठिकाणी सेव्ह करतो. जस्ट अ मिनिट. हा. ओके. आता आपलं ट्रान्झॅक्शन आपण सेव्ह करूया. डिव्हिडंड रिसिव्ड. त्यानंतर आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे अमाऊंट किती बघा डिव्हिडंड रिसिव्डची 9,000. ट्रान्झॅक्शन सेव्ह. पुढे जाऊया आपण. लिगल चार्जेस पेड. पेड मीन्स एक्सपेन्सेस आहे. खर्च आहे. खर्च रेकॉर्ड करायचा आहे मला. सो मी येतोय पेमेंट वाउचरला F5 कॅश.
त्यानंतर काय खर्च कसला आहे बघूया आपण. लीगल चार्जेस तयार करावं लागेल. मी जातोय क्रिएट मध्ये. सांगितलंय डिअर स्टुडंट तुम्हाला शॉर्टकट की अल्टर सी प्रेस करून देखील डिरेक्टली तुम्ही येऊ शकता इथे. ओके. सो लीगल चार्जेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. लीगल चार्जेस सो एक्सपेन्सेस खर्च असेल तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्या आणि इन्कम असेल तर इनडायरेक्ट इन्कम घ्या. अमाऊंट बघूया किती आहे. 1500. ट्रान्झॅक्शन सेव्ह करूया. कंट्रोल ए. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन रॉयल्टी रिसिव्ड. रॉयल्टी रिसिव्ड इन्कम आहे आपला. इन्कमचं रेकॉर्ड करून घेऊया. रिसिप्ट वाउचरला यावं लागेल. F6 रिसिप्ट वाउचर F6 कॅश. त्यानंतर पुन्हा मी अल्टर सी करतोय शॉर्टकट की जेणेकरून माझ्या समोर जे काही लेजर क्रिएशन आहे त्याची स्क्रीन ओपन होईल. रॉयल्टी रिसिव्ड हे अकाउंट मला बनवायचं आहे. रिसिव्ड म्हणजे इन्कम बद्दल बोलतोय आपण. रॉयल्टी जो आहे ना डिअर स्टुडंट हा डायरेक्ट इन्कम आहे. लक्षात राहू द्या. डायरेक्ट इन्कम. कंट्रोल ए करून आपण सेव्ह करूया. अमाऊंट आहे रॉयल्टी रिसिव्डची 50,000. चलो ट्रान्झॅक्शन सेव्ह करूया. या पद्धतीने माझे जे नॉर्मल ट्रान्झॅक्शन होते ते झाले. आजचा जो लेक्चरचे खास करून रिसिप्ट आणि पेमेंटचे ट्रान्झॅक्शन, कॉन्ट्रा, रिसिप्ट आणि पेमेंट हे 3 ट्रान्झॅक्शन ऑलरेडी अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण कव्हर केलेले आहे. बट एक जस्ट तुमची प्रॅक्टिस म्हणून मी या लेक्चरमध्ये पुन्हा कव्हर करून घेतले. आपल्याला जे आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय ते खास करून हे ट्रान्झॅक्शन आता आपण जे पुढे बघतोय हे ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत. परचेस द फॉलोइंग स्टॉक आयटम्स फ्रॉम मेसर्स आराध्या ट्रेडर्स मुंबई ऍट 18% जीएसटी. काही स्टॉक आयटम्स आपण परचेस केलेले. आपला ट्रेडिंग बिझनेस आहे. आपण स्टॉक आयटम्स एका पार्टीपासून परचेस करतो आणि दुसऱ्या पार्टीला सोल्ड करतो. हे आपला बिझनेस आहे. सो आपण परचेस केलेले आराध्या ट्रेडर पासून काही स्टॉक आयटम्स दिलेले. हा लेक्चर रिलॅक्स मध्ये बघा डिअर स्टुडंट्स. तुम्हाला लक्षात येईल स्टॉक आयटम्स कसे तयार केले जातात किंवा त्याचं रेकॉर्डिंग कसं केलं जातं या सर्व गोष्टी कळतील. सो परचेस फॉलोइंग स्टॉक आयटम्स फ्रॉम मेसर्स आराध्या ट्रेडर्स ऍट 18% जीएसटी. आजच्या लेक्चरमध्ये मी शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला हे सर्व क्रिएशन शिकवणार आहे. ज्याला स्टॉक आयटम स्टॉक ग्रुप क्रिएट कसे करायचे हे बघायचे असेल या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी कव्हर केलेलं आहे. सो आपल्या चॅनलवरती जा. तुम्हाला स्टॉक आयटम स्टॉक ग्रुप युनिट्स कसे क्रिएट केले हे सर्व दिसेल. सो चला तर वेळ वाया न घालवता आपण येऊया. गेटवे ऑफ टॅली वरती येतोय मी. तुम्हाला स्टॉक आयटम क्रिएट करण्यासाठी 2-3 ऑप्शन मी शॉर्टकट शिकवणार. पण दुसरा एक आयटम तो ऑप्शन तोही दाखवून देतो. गेटवे ऑफ टॅली क्रिएट मध्ये जाऊ शकता तुम्ही. क्रिएट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इन्व्हेंटरी मध्ये या. इन्व्हेंटरी मध्ये स्टॉक ग्रुप आहे, स्टॉक आयटम्स आहे, युनिट्स आहे, लोकेशन हे वेगवेगळे आयटम्स आहेत. बट आपण शॉर्टकट पद्धतीने तयार करतोय आज. सो डिरेक्टली आपण येऊया गेटवे ऑफ टॅली. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचंय आपल्याला. काय रेकॉर्ड करायचंय? ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड. सो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी वाउचर वरती यायचंय. हे मी आलो वाउचर वरती. गुड्स परचेस केलेले आहे. काय परचेस केले? गुड्स. सो गुड्स परचेस केल्यासाठी F9 ही फंक्शन की मी प्रेस करतोय. माझ्या समोर परचेस वाउचर आलेला आहे. ओके. परचेस वाउचरचा जो काय नंबर असेल तो या ठिकाणी आपण टाकणार आहोत. डेट असेल तुम्ही त्या जे बिल आहे परचेसचं बिल तुमच्या समोर असेल या बिलची डेट या ठिकाणी तुम्ही टाकणार आहात. पार्टीचं नेम ऑलरेडी आहे आपल्याकडे. एकदा चेक करून घेऊया पुन्हा. पार्टी नेम आहे मेसर्स आराध्या ट्रेडर्स. सो मेसर्स आराध्या ट्रेडर्स ही आपली पार्टी आहे. पार्टी नेम क्रिएट करावं लागेल. राईट हँड साईडला जातोय मी क्रिएट मध्ये. पार्टी नेम मेसर्स आराध्या ट्रेडर्स. अंडर बघा या ठिकाणी आराध्या ट्रेडर्स अंडर ज्याच्यापासून परचेस करतोय डिअर स्टुडंट्स. आराध्या ट्रेडर्स पासून काय करतोय आपण? गुड्स परचेस करतोय. तो आपला सन्ड्री क्रेडिटर्स असतो. सो जो सप्लायर आहे किंवा ज्याच्यापासून आपण गुड्स परचेस करतो तो आपला सन्ड्री क्रेडिटर आहे हे विसरू नका. सो इथे मी सन्ड्री क्रेडिटर का घेतलं? कारण आराध्या ट्रेडर पासून आपण परचेस करतोय. नेक्स्ट राईट हँड साईडला या फार महत्वाचा ऍड्रेस दिलेला आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे का खात्री करून घ्या. हो आहे.
सो पिनकोड असेल किंवा अदर इन्फॉर्मेशन असेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता. बट ट्रेडर जो आहे आपला किंवा जी पार्टी आहे, पार्टी क्रिएट करताना ज्याच्यापासून परचेस केलंय त्या पार्टीचं नेम इथे येईल. त्यानंतर अंडर ग्रुप सन्ड्री क्रेडिटर होईल. ज्यावेळेस तुम्ही परचेस करताय सन्ड्री क्रेडिटर्स. ओके. त्यानंतर ऍड्रेस घ्या. स्टेट महत्वाचा आहे. तुम्ही स्टेट घेतलं पाहिजे. महाराष्ट्र स्टेटचा आहे ट्रेडर, कारण जीएसटी इम्पॅक्ट करतो. कंट्रोल ए. जी काही अदर इन्फॉर्मेशन असेल तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज सेव्ह करत चला. आराध्या ट्रेडर सेव्ह झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला परचेस लेजर दिसतंय बघा. फर्स्ट टाइम आपण अकाउंट एंट्री करतोय इथे, म्हणून आपल्याला परचेस लेजर आहे इथे, त्याच्या समोर परचेस अकाउंट क्रिएट करावं लागेल. काय क्रिएट करावं लागेल? परचेस अकाउंट क्रिएट करावं लागेल. सो परचेस अकाउंटचा अंडर ग्रुप परचेसच आहे, हे लक्षात राहू द्या. परचेस अकाउंट अंडर ग्रुप परचेस एवढंच करायचंय. कंट्रोल ए सेव्ह होईल. सो परचेस लेजर काय? परचेस अकाउंट. तर या ठिकाणी तुम्ही वन बाय वन हे आपल्याला स्टॉक्स घ्यायचे. कुठले कुठले स्टॉक्स आहे ते आपण एकामागे एक हे स्टॉक घेणार आहोत. सो जस्ट अ मिनिट, आपण स्टॉक कुठले एकदा चेक करून घेऊया आणि त्यानंतर पुढे जाऊ. तुम्ही जर इथे आलात तर स्टॉक बघूया. आपण आपल्या पीडीएफ ला जाऊया. काही चॉकलेट्सची कंपनी, आपण चॉकलेटचे डिस्ट्रीब्युटर्स आहोत आणि हे चॉकलेट डिस्ट्रीब्युटर आहेत. सो स्टॉक्स आहे आपले काही चॉकलेट्स. आपण जस्ट अ मिनिट आहे डिअर स्टुडंट्स. सो वन बाय वन आपण स्टॉक क्रिएट करूया. 5 स्टार, किटकॅट, पग, पार्ले बिस्किट, मिल्क शक्ती, या पद्धतीचे काही स्टॉक आयटम्स आहेत, हे आपल्याला क्रिएट करायचे. जाऊया आपण पुन्हा. पहिला मला क्रिएट करायचा आहे स्टॉक आयटम, तो म्हणजे 5 स्टार. ओके. येतो या ठिकाणी. क्रिएट करण्यासाठी अल्टर सी ही शॉर्टकट की आहे. 5 स्टार हे चॉकलेट आहे, सो मी जातोय. त्यानंतर बघा इथे दिसतंय डिअर स्टुडंट अंडर. अंडर जर आपले मल्टिपल स्टॉक आयटम्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अंडर घेऊ शकता. काय? 5 स्टार हे चॉकलेट आहे. सो मी त्याला ग्रुप तयार करतो. एक ग्रुप मध्ये राहतील जेणेकरून मला इन्व्हेंटरीला इझी जाईल. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट्स. एक मिनिट, हँग झालाय जरा. जस्ट अ मिनिट, टेक्निकल इश्यू आहे. ओके. चलो आपण क्रिएट करूया. सो अंडर ग्रुप आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा वेगवेगळे स्टॉक आयटम्स. 5 स्टार, किटकॅट, पर्क, पार्ले बिस्किट, मिल्क शक्ती. सो दोन टाईपचे स्टॉक आयटम दिसतात. हे जे वरती 3 आयटम आहे हे तुमचे चॉकलेट्स आहे आणि खाली जे 2 आहे हे बिस्किट्स आहे. सो मला चॉकलेट आयटम पहिले तयार करायचं आहे. सो मी जातोय चॉकलेट आयटम साठी. सो टॅलीमध्ये येतोय, मी ग्रुप तयार करतोय चॉकलेट. ओके, त्याला प्रायमरी ठेवूया. सेव्ह. सो या ठिकाणी अंडर ग्रुप माझा आलेला आहे चॉकलेट. ओके. त्यानंतर जाऊया युनिट्स. सो मेजर कसं करतो आपण, हे युनिट कसं मेजर करतो? 5 स्टार काय पाहिजे आपल्याला इथं बघितलं असेल तर NOS. 5 स्टार कसं काउंट करतोय आपण? नंबर्स मध्ये. सो मला युनिट्स आला पाहिजे. मी क्रिएट करतोय, क्रिएट मध्ये जाऊन NOS, दॅट इज नंबर्स. नंबर्स या ठिकाणी घेऊया आपण NOS नंबर्स. आणि बघा ही इन्फॉर्मेशन फार महत्वाची. डिअर स्टुडंट, या अगोदरच्या लेक्चरला आपण याच्यावरती चर्चा केली आहे, तुम्ही ते लेक्चर नक्की बघा. जीएसटी इथे अप्लिकेबल पाहिजे. त्याचबरोबर इथे स्पेसिफाय डिटेल, जर तुमचा HSN कोड असेल काही तो टाकून द्या. इथे बघा जीएसटी रेट डिटेल्स म्हटलेलं आहे, इथे स्पेसिफाय डिटेल्स हिअर यामध्ये जायचं आहे आपल्याला.
टॅक्सेबल पाहिजे, टॅक्स लागतोय 18% जीएसटी लागतोय म्हणून मी टॅक्सेबल घेतोय. जीएसटी एकदा कन्फर्म करून घेऊया किती जीएसटी आहे, 18% जीएसटी. सो मी जीएसटी घेतोय 18% आणि या पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन सेव्ह होत आहे. चलो तर क्वांटिटी किती आहे 500 आणि रेट आहे 4. क्वांटिटी 500, एनओएस आलंय तिथे क्रिएट केलं होतं आपण त्यामुळे रेट आहे 4, अमाऊंट ऑटोमॅटिकली येऊन जाईल. नेक्स्ट आयटम आपल्याला तयार करायचा आहे किटकॅट. किटकॅट हे देखील काय आपलं चॉकलेट्स आहे. अल्टर सी करा, तुमच्या समोर ही स्क्रीन येईल. इथे आपण जो आयटम आपल्याला तयार करायचा तो घेऊया. स्टॉक आयटम हे गुड्स जे तुम्ही परचेस करताय ते. किटकॅट काय हे चॉकलेट आहे. त्यानंतर एनओएस घ्या, काउंट कसं करायचंय नंबर्स मध्ये. पुढे फर्स्ट टाइम एकदा तयार केलं डिअर स्टुडंट, नंतर ऑटोमॅटिकली येत चालतंय. स्पेसिफाय डिटेल्स इयर, टॅक्सेबल पाहिजे 18% जीएसटी. आता फास्ट तयार झालं, फर्स्ट टाइम जास्त वेळ लागतो आपल्याला. त्यानंतर 1000 नंबर्स ऍट ₹8 इच. थर्ड आयटम आपल्याला तयार करायचा पग, हा देखील चॉकलेट्स आयटम आहे. चलो अल्टर सी करा, या ठिकाणी पग. इथं काय घ्यायचं आपल्याला, इथे काय घ्यायचंय, ओके. इथे आपल्याला स्पेसिफाय डिटेल्स, टॅक्सेबल 18%, गुड्स सेव्ह. पर रेडी झालेला आहे. किती आहे त्याची क्वांटिटी 500, रेट 4. 500 रेट 4. त्यानंतर नेक्स्ट जो आयटम येतोय आपला पार्ले बिस्किट्स आहे. हा बिस्किट या कॅटेगरीमध्ये मोडतोय, हा चॉकलेट कॅटेगरीमध्ये नाही. अल्टर सी करतोय मी, अल्ट सी. त्यानंतर मला काय तयार करायचं, पार्ले बिस्किट. सो डिअर स्टुडंट इथे लक्षात ठेवा की आपण आता अगोदर जे बघितले होते, हे वरती जे 3 आयटम आपण बघितले हे सर्व चॉकलेट्स या कॅटेगरीमध्ये होते. नंतर याची कॅटेगरी आहे बिस्किट्स. आपलं जे बिझनेस मध्ये तुमचे मल्टिपल प्रोडक्ट आहे याचे ग्रुप्स तयार करा, जेणेकरून इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इझी जातं. चला तर जाऊया क्रिएट मध्ये. बिस्किट मला तयार करायचंय. या ठिकाणी मी बिस्किट म्हटलंय, कंट्रोल ए. सो या ठिकाणी लक्षात घ्या डिअर स्टुडंट्स, पार्ले बिस्किट्स कॅटेगरी काय घेतली आपण, त्याचे बिस्किट या कॅटेगरीमध्ये घेतला. अगोदरचा कुठल्या कॅटेगरीत होता, यस चॉकलेट कॅटेगरीमध्ये. एनएस नंबर मध्येच आपण काउंट करणार आहोत. स्पेसिफाय डिटेल्स इयर्स, टॅक्सेबल आणि 18% जीएसटी. सो सेव्ह करूया. क्वांटिटी किती बघूया त्याची 500 रेट 4. 500 रेट 4. ओके. नेक्स्ट आहे मिल्क शक्ती. मिल्क शक्ती हे देखील बिस्किट कॅटेगरीमध्येच आहे. सो नेक्स्ट मी पुढे येतो. या ठिकाणी बघा आपल्याला कुठे यायचंय, या लाईन मध्ये पर्टिक्युलर्स मध्ये आलं नेम ऑफ आयटम मध्ये की इथं आल्यानंतर अल्टर सी प्रेस करा, तुमच्या समोर ही स्क्रीन येईल. इथे आपल्याला तयार करायचा आहे मिल्क शक्ती. हा न्यू आयटम, स्टॉक आयटम. 2 कॅटेगरी दिसत आहे बघा, चॉकलेट कॅटेगरी आणि बिस्किट कॅटेगरी. कोणत्या कॅटेगरीमध्ये हा बिस्किट. सो घेऊन टाका एनओएस. त्यानंतर इथे घ्या स्पेसिफाय डिटेल हियर्स, टॅक्सेबल 18% जीएसटी अँड सेव्ह. क्वांटिटी किती आहे चेक करा, 1000 रेट 4. या पद्धतीने आपले सर्व स्टॉक आयटम्स घेऊन झालेले. इथे जेवढे स्टॉक आयटम्स आपल्याला दिले होते हे सर्व स्टॉक आयटम्स घेऊन झालेले. आपण काय करूया, याच्यावरती जीएसटी लावायचं आपल्याला. सो अगेन बघा काय केलंय डिअर स्टुडंट्स, ही सर्व अमाऊंट्स, ही अमाऊंटची टोटल, टोटलच्या खाली यायचंय. मी पुन्हा रिपीट करतोय, टोटलच्या खाली यायचंय. टोटलच्या खाली आल्यानंतर अल्टर सी प्रेस करा, अल्ट सी प्रेस करा आणि आपण तयार करूया इनपुट CGST 9%. बाय 9%, 18% टोटल जीएसटी आपला. बघा या ठिकाणी मी काय म्हटलं, इनपुट सीजीएसटी. परचेस करताना इनपुट जीएसटी लागतो आणि सेल करताना आउटपुट जीएसटी लागतो. सो परचेस करतोय म्हणून इनपुट जीएसटी विदिन स्टेट ऑफ महाराष्ट्र. मी याच्यावरती एक सेपरेट लेक्चर घेणारच आहे. विदिन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राच्या आत किंवा कोणतंही जो राज्य आहे त्याच्या आतल्या आत, म्हणजे आपण दुसऱ्या राज्यासोबत करतोय का ट्रेडिंग, नाही तर आपल्याच राज्यात. त्या ठिकाणी तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी असा जीएसटी लागेल. सो 18% जीएसटी, 9% सीजीएसटी
9% SGST. या ठिकाणी घेऊया ड्युटीज अँड टॅक्सेस. कुठल्या टाईपचा येतोय? जीएसटी. ओके, जीएसटी मध्ये कोणता जीएसटी? हा सीजीएसटी. किती पर्सेंट? 9%. सो या पद्धतीने नॉट ऍप्लिकेबल करा इथे. ही इन्फॉर्मेशन बघून घ्या. इनपुट सीजीएसटी 9%, ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी. कुठला जीएसटी? सीजीएसटी 9%. आणि सेव्ह करा. ऑटोमॅटिकली तुमचा जीएसटी कॅल्क्युलेट होऊन इथे येईल. अगेन एंटर प्रेस करा. आता काय तयार करायचं आपल्याला? यस, एसजीएसटी. सो अल्टर सी प्रेस करा आणि आपण करूया इनपुट SGST. किती पर्सेंट? हा देखील असेल तुमचा 9%, कारण जीएसटी दोन ठिकाणी डिवाइड केलाय. ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी, टाईप आहे SGST, 9%, सेव्ह. सो या पद्धतीने तुमचं बिल रेडी झालेलं आहे. ट्रान्झॅक्शन परचेस केलेलं पूर्ण रेकॉर्ड झालेलं आहे. सो सेव्ह करूया आपण. सो परचेस ऑफ गुड्स रेकॉर्ड झालेलं आहे. आपण काय केलं? आराध्या ट्रेडर पासून परचेस केलेलं आहे. आता सोल्ड करायचंय आपल्याला. व्हीमार्ट स्टोअरला आपल्याला सोल्ड करायचंय नाशिक इथल्या. ठीक आहे. सो आपण येऊया पुन्हा ट्रान्झॅक्शन इकडे येऊया. गेटवे ऑफ टॅली वाउचर्स. वाउचर मध्ये आलेलं सोल्ड करायचंय म्हणजे सेल्स वाउचर पाहिजे. F8 प्रेस करतोय मी. ओके. पार्टी नेम लागेल. कोणत्या पार्टीला सोल्ड करतोय? व्हीमार्ट. व्हीमार्ट ही पार्टी आहे स्टुडंट, लक्षात ठेवा. कुठल्या पार्टीला सोल्ड करतोय? व्हीमार्ट. ओके. व्हीमार्टला सोल्ड करतोय, विकतोय. व्हीमार्ट आपला कस्टमर आहे. कस्टमर म्हणजे सन्ड्री डेटर्स. कस्टमर कोण असतो? आपला सन्ड्री डेटर्स. कुठली पार्टी? आपण एकदा कन्फर्म करा. नाशिक. नाशिकचा स्टेट काय? महाराष्ट्र. आणि सेव्ह करा. ओके. या ठिकाणी तुम्हाला सेल्स लेजर दिसतोय. तिथे तुम्हाला सेल्स अकाउंट क्रिएट करावं लागेल. सेल्स अकाउंटचा अंडर ग्रुप आहे सेल्स अकाउंटच. सेव्ह करा. परचेसच्या वेळेस परचेस तयार करायचं, सेल्सच्या वेळेस सेल्स तयार करायचं. काय काय सोल्ड करतोय आपण वन बाय वन बघूया. 5 स्टार 400 नंबर्स विथ ₹6. 5 स्टार आपण सोल्ड करतोय. राईट हँड साइडला ऑटोमॅटिक लिहिलं आता एकदा तयार केले. किती विकतोय आपण? 400 नंबर्स. रेट किती लावलाय तुम्ही? 6 रुपये. एकदा चेक करून घेऊया आपण. ₹6 रेट लावलाय. सो ₹6 रेट. अमाऊंट ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल. सेकंड आयटम विकतोय आपण किटकॅट. 800 नंबर्स. किटकॅट राईट हँड साइडला येईल. किती आहे तुमच्याकडे? 1000. अवेलेबल क्वांटिटी इथे दिसते डिअर स्टुडंट. किटकॅटची क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे 1000. आपल्याला सोल्ड किती करायची? 800 ची ऑर्डर आहे. 800 सोल्ड करतोय आपण. रेट आहे त्याचा 12 लावलाय रेट आपण सेलिंगचा. नेक्स्ट आयटम आपण सोल्ड करतोय पर 350 नंबर्स ऍट ₹6. नेक्स्ट घ्या पर. राईट हँड साइडला येईल. किती आपल्याकडे? 500 क्वांटिटी आहे. त्यापैकी 350 सोल्ड आउट करतोय. रेट लावलाय 6. सो आपलं रेकॉर्ड होत आहे. नेक्स्ट आहे पार्ले बिस्किट. 300 नंबर्स तुम्ही सोल्ड करताय ऍट ₹5 इच. सो पार्ले बिस्किट इथं मी घेतोय पार्ले बिस्किट. किती नंबर सोल्ड करतोय? 300. इथं कन्फर्म करूया विथ ₹5 इच. नेक्स्ट अँड लास्ट आयटम बघूया मिल्क शक्ती. मिल्क शक्ती आपण सोल्ड आउट करतोय. मिल्क शक्तीची क्वांटिटी आहे 900 ऍट ₹7 इच. सो या पद्धतीने जेवढे सोल्ड आउट केले ते सर्व आपल्या समोर स्टॉक आलेले आहे. पुन्हा जसं परचेस मध्ये आपण टोटलच्या खाली गेलो होतो तसं इथे देखील ही तुमची टोटल आहे. एंटर प्रेस करून टोटलच्या खाली यायचंय. ओके. आलोय आपण टोटलच्या खाली. या ठिकाणी आल्यानंतर अल्टर सी प्रेस करा आणि आउटपुट सीजीएसटी 9% आपण तयार करतोय. सोल्ड करताना आउटपुट सीजीएसटी तयार होईल. सो आउटपुट सीजीएसटी तयार करतोय. रेट किती आपण सॉरी इथे अंडर ग्रुप घ्यायचं आपल्याला ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी रेट अँड
कोणता जीएसटी हा सेंट्रल सीजीएसटी 9%. सेव्ह करा. ऑटोमॅटिकली जीएसटी कॅल्क्युलेट होऊन येईल. अगेन अल्टर सी प्रेस करा या ठिकाणी. आउटपुट SGST 9%, ड्युटीज अँड टॅक्सेस, जीएसटी, SGST 9%. सेव्ह. बिल रेडी आहे आपलं. सो या पद्धतीने तुमचं सेल्सचं बिल रेडी आहे. इथे ज्या वेळेस बघा डिअर स्टुडंट्स, ऑल इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्ही जर कंट्रोल पी प्रेस केला, कंट्रोल पी जर आपण प्रेस केला तर आपल्या समोर हा ऑप्शन येईल. याच्यात तुम्ही प्रिंट याच्यावर जर एंटर प्रेस केला तर बिलाची प्रिंट निघेल. प्रिव्ह्यू करायचं असेल बिल कसं दिसतंय तर तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये जाऊन बघा. या टाईपचं बिल तुमच्या समोर रेडी असेल की याची प्रिंट करून तुम्ही कस्टमरला देऊ शकता. हे लक्षात घ्या. सो या पद्धतीचं प्रॉपर बिल आपलं रेडी झालेलं आहे. याच्यावर स्टॅम्प करा, सिग्नेचर करा आणि कस्टमरला देऊन टाका. सो या पद्धतीने आणि प्रिंट वरती क्लिक केलं तर डिरेक्टली प्रिंट निघेल याची. सेव्ह करूया. कंट्रोल ए. ट्रान्झॅक्शन सेव्ह झालेलं आहे आपला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे वळूया आपण. परचेस फॉलोइंग स्टॉक आयटम्स फ्रॉम मेसर्स आराध्या ट्रेडर्स. आराध्या ट्रेडर्स पासूनच परचेस करतोय आपण. पुन्हा एकदा आपली पार्टी परचेस करायचंय. येऊया आपण परचेस वाउचरला. F9. बिल नंबर टाका. जो काय तुमच्या बिलवर नंबर असेल तो टाकायचा इथे. पार्टी ऑलरेडी आहे आपल्याकडे आराध्या ट्रेडर्स. या पार्टीकडनं राईट हँड साईडला बघा, मग सिलेक्ट केली. बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही जस्ट सेव्ह करत चला. परचेस लेजरच्या समोर मला परचेस अकाउंट पाहिजे, मी परचेस घेतला. ओके. आता इथे लक्षात ठेवायचं डिअर स्टुडंट्स, इथे बघा 5% TD ट्रेड डिस्काउंट भेटतोय आपल्याला. सो मी बिल मध्ये मला डिस्काउंट कॉलम ऍड करायचा आहे. लक्षात ठेवा यावेळेस जे आराध्या ट्रेडर्स आपल्याला डिस्काउंट देतोय 5% डिस्काउंट, 7% डिस्काउंट, प्रत्येक आयटमवर डिस्काउंट मिळतोय मला. सो जो डिस्काउंट रेकॉर्ड करण्यासाठी मला बिल मध्ये डिस्काउंट कॉलम पाहिजे. डिस्काउंट कॉलम येण्यासाठी मी काय करेल, माझ्या फंक्शन की वरती F11 काय प्रेस करायचंय मला, F11 मी प्रेस केला. हे ऑप्शन्स माझ्या समोर येत आहे. एवढे सर्व ऑप्शन येत नसतील तुमच्या इथे, हे लक्षात ठेवा. इथे यस करायचं आहे तुम्हाला, इथे यस करायचा. शो मोर फीचर्स, शो ऑल फीचर्स एस केल्यानंतर ऑल ऑप्शन्स आपल्या समोर ओपन होतील. आणि ऑल ऑप्शन्स ओपन झाल्यानंतर आपल्याला पोहोचायचं आहे इथे यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइस. या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय. मी आलोय यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइस. त्याला यस करूया. ओके. आणि सेव्ह. कंट्रोल ए प्रेस करा. सेव्ह. बघा पूर्वी डिस्काउंट कॉलम नव्हता, आता या ठिकाणी डिस्काउंट कॉलम आलेला आहे. कसा आणला आपण पुन्हा रिवाइज करूया. F11 प्रेस केला. हे फीचर जर नो असतील तर त्याला येस करून घ्या. आणि या इथे यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइस त्याला येस करून घ्या. सो या पद्धतीने केल्यानंतर डिस्काउंट कॉलम ऍड होऊन जाईल. ओके. आपण वन बाय वन आयटम्स रेकॉर्ड करायला सुरुवात करूया. फर्स्ट आयटम काय आहे बघा, 5 स्टार. 5 स्टार आहे ऑलरेडी आता तयार केलेले. क्वांटिटी किती, 500. रेट आहे 4. डिस्काउंट पण दिलाय. ते डिस्काउंट साठी हा कॉलम बघा. इथे काय क्वांटिटी, रेट आणि इथे डिस्काउंट मध्ये यायचंय मला. सो डिस्काउंट किती दिलंय, 5%. सो मी घेतोय 5%. ऑटोमॅटिकली विदाउट बघा 2000चा बिल होता इथे. 500 क्वांटिटी परचेस केली 4 रुपीजने, 2000 झाले होते. आता 5% डिस्काउंट मला भेटतोय. मी इथे 5 घेऊन एंटर प्रेस करतोय. डिस्काउंट ऑटोमॅटिकली मायनस होऊन माझी बाकी अमाऊंट शिल्लक राहील. नेक्स्ट जो आयटम घेतोय मी तो आहे किटकॅट. किती क्वांटिटी आपण बघूया. क्वांटिटी 1000, रेट 8 आणि डिस्काउंट आहे 7%. सो क्वांटिटी घ्या 1000, रेट आहे 8 आणि डिस्काउंट आहे 7%. सो या पद्धतीने रेकॉर्ड झालाय. नेक्स्ट आयटम घेतोय पर्क. क्वांटिटी 500, रेट 4 आणि डिस्काउंट 15%. सो गिव्ह अ पर्क. क्वांटिटी किती होती, 500,
रेट 4 आणि डिस्काउंट आहे तुमचा 15%. नेक्स्ट आयटम कडे जाऊया आपण. पार्ले बिस्किट्स, सॉरी इथे आहोत आपण. पार्ले बिस्किट्स 500 क्वांटिटी ॲट ₹4, 10% ट्रेड डिस्काउंट. पार्ले बिस्किट्स 500 quantity ₹4, discount 10%. The last one is Milk Shakti biscuits. Quantity बघितली नाही. Quantity आहे 1000, रेट आहे 4 आणि डिस्काउंट किती दिला आहे 10%. सो या पद्धतीने आपलं बिल रेडी झालेलं आहे. अगेन याच्यावरती जीएसटी किती पर्सेंट आहे 18% जीएसटी. सो इनपुट परचेस करतोय लक्षात ठेवा. इनपुट सीजीएसटी ऑलरेडी तयार करून ठेवलाय आपण, आता तो घ्यायचा आपल्याला. राईट हँड साईडला बघा इनपुट सीजीएसटी ऑटोमॅटिकली आलाय. त्यानंतर घ्या इनपुट एसजीएसटी. जी स्पेलिंग टाईप करायला सुरुवात केली की तुमच्या समोर ऑटोमॅटिकली डेटा अवेलेबल होईल. सो परचेसचा रेकॉर्ड पूर्ण झालेला आहे. कंट्रोल ए, ट्रान्झॅक्शन सेव्ह झालेलं आहे. लास्ट ट्रान्झॅक्शन आजच्या लेक्चरचा आपण बघतोय. सोल्ड फॉलोइंग स्टॉक आयटम्स टू विमार्ट स्टोअर. विमार्ट स्टोअरला आपण काय करतोय, सोल्ड करतोय, विकतोय. सो सोल्ड केल्याची एंट्री आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायची. विमार्ट स्टोअरलाच करायचंय. सो मी येतोय टॅलीमध्ये आलो. पुन्हा F8 प्रेस केलं. माझ्यासमोर सेल्स वाउचर आलेला आहे. कुणाला सोल्ड करायचंय, विमार्ट. बाकी इन्फॉर्मेशन जस्ट सेव्ह करत चला. सेल्स काय काय आयटम बघा. 5 स्टार किटकॅट आहे. 5 स्टार 400 नंबर्स ॲट ₹6 इच. 5 स्टार 400 नंबर्स 6 रुपीजने. आणि डिस्काउंट देतोय आपण 5%. आपणही आपल्या कस्टमरला डिस्काउंट देतोय. या ठिकाणी रेकॉर्ड होईल. त्यानंतर किटकॅट 800 नंबर्स आपण सोल्ड करतोय ॲट ₹12 इच. डिस्काउंट किती देतोय आपण आपल्या कस्टमरला, 5% स्ट्रेट डिस्काउंट देतोय. किटकॅट झालाय. नेक्स्ट आहे पर्क 350 सोल्ड करतोय ॲट ₹6 इच. पर्क 350 सोल्ड करतोय ₹6 इच. डिस्काउंट 5%. नेक्स्ट पार्ले बिस्किट्स आपण सोल्ड करतोय 300 नंबर्स ॲट ₹5 इच. पार्ले 300 5 each with 5% discount. The last item is Milk Shakti 900 सोल्ड करतोय 7 रुपीजने. मिल्क शक्ती 900 7 रुपीजने सोल्ड करतोय आणि डिस्काउंट देतोय 5%. सो या पद्धतीने तुम्ही सेल्स करताना, परचेस करताना डिस्काउंट देऊ शकता. या ठिकाणी तुमचा डिस्काउंट कॉलम असतो. सेल करतोय म्हणजे आउटपुट सीजीएसटी असेल. आउटपुट एसजीएसटी आणि सीजीएसटी या ठिकाणी घेणार आहोत आपण. ओके. आणि कंट्रोल पी प्रेस करा. बिल बघून घ्या तुम्ही. या पद्धतीचं बिल आहे. विथ डिस्काउंट तुमच्या समोर बिल राहील. बघा या ठिकाणी तुमचा सर्व इन्फॉर्मेशन आहे. काय काय आयटम सोल्ड केलेत. HSN नंबर असेल आपण तो टाकलेला आहे. HSN नंबर, रेट आहे. ओके. डिस्काउंट किती क्वांटिटी, जीएसटी कसा लागलाय. सो या पद्धतीने पूर्ण बिल आपल्या समोर रेडी आहे. याची शॉर्टकट की मी तुम्हाला सांगितली, कंट्रोल पी प्रेस केल्यानंतर तुमच्या समोर ही स्क्रीन येईल. प्रिव्ह्यू वर क्लिक केल्यास बघायला भेटेल आणि प्रिंट म्हटलं तर प्रिंट होऊन जाईल बिल. ओके. चला तर सेव्ह करूया कंट्रोल ए. थँक्यू डिअर स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये हा पार्ट होता. ट्रेडर जर असेल कोणता जो बाईंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी करतो त्याचं अकाउंटिंग ह्या पद्धतीने केलं जातं.